सागर माडिक, परंतु दुसऱ्या साईडला कोल्हापूरचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जात आहे मोठ्या फटक्यांसाठी अवधूत पाटील. पहिला चेंडू रिव्हर्स शॉटचा फटका, गॅप भेदलाय, चेंडू जातोय टप्पा सीमा पार, आलाय अवधूताच्या बॅटमधून पहिला आजच्या दिवसाचा शानदार धमाकेदार चौकार. या सामन्यासाठी बघायला गेलं तर अध्यक्ष सागरजी वरपे उपस्थित आहेत, त्याचबरोबर सुदीपजी पाटील देखील कॉम्बो बॉक्स मध्ये आज आपलं देखील सहर्षाचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर छोटा नन्ना मुन्ना आमचा भावी अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचं देखील स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट, पुन्हा एकदा जातोय सीमाच्या अगदी, यावेळी जबरदस्त फटक्यावर होतोय शानदार षटकार. धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. गतीमध्ये, धावांच्या गतीमध्ये झाला वेग. बघायला गेलं तर फील्ड पोझिशन मिड विकेटचा फिल्डर डीप मध्ये टाकला गेलाय. दुसऱ्या साईडला एक फिल्डर आता मात्र पॉइंटला बाहेर काढलाय. यावेळी समोरच्या दिशेने अगदी हवाई सफर, एक टप्पा सीमारेषा पार, चौकार. फटकेबारी, जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. अवधूत पाटील सध्याच्या गाडीला फक्त चेंडू खेळलाय 3, 14 धावा धावपलकावरती लावल्यात. मोठं नाव सध्याच्या गाडीला मैदानाच्या आतमध्ये तुफान माजवताना आपल्याला माहित आहे सागर माडिक याच्यावर हेवी होतोय. म्हणजेच या सामन्यामध्ये आपला कारनामा दाखवायला सज्ज झालाय. अवधूत पाटील सध्याच्या गाडीला चांगली धावसंख्या उभारली, त्याने 3 चेंडूमध्ये 14 धावांची केली. आता मात्र थोडीशी लेंथ विस्कटण्याचा प्रयत्न जरूर झाला. यावेळी ऑन साइडला हवाई जबर, पुन्हा एकदा चेंडू जातोय, परंतु यावेळी क्षेत्ररक्षण झाले दमदार, जबरदस्त झालाय झेल. संपला यावेळी अवधूत पाटील याचा खेळ बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय. पहिल्या 3 चेंडूवरती जबरदस्त वार चालू झाले होते, परंतु त्याच्यानंतर मात्र सागर माडिक यानं आपला कारनामा दाखवायला सुरुवात केली. कारण 4थ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात एक विकेट मात्र गळायला लागली. अर्थातच मोठा खेळाडू बॅक टू पॅव्हिलियन परतोय. अवधूत पाटील याला माघारी परतावं लागतंय. खरं तर पहिल्या 3 चेंडूवरती धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर मोह आवरता आलेला नाहीये, त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळालाय. सागर यानं आपला कारनामा दाखवायला सध्या सुरू केलाय. चांगली कामगिरी सागर माडिक याच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी राखवरती सज्ज होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन साखळकर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. जबाबदारी स्वीकारली 1 डाऊनची. हा नंबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे, गल्ली क्रिकेट असू दे, ग्रामीण क्रिकेट असू दे, शहरी क्रिकेट असू दे, या नंबरला खूप महत्व आहे. 3 नंबर डाऊन नंबर, 1 डाऊन नंतर आला नितीन साखळकर. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स शॉटचा फटका जरूर केलाय, परंतु यश मिळत नाही. या सिंगल रन नक्कीच मिळणार आहे. सिंगल वर यावेळी समाधान मानावं लागणार आहे. या सिंगल संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. राजू दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळतं. आता स्ट्राईक मिळतोय राजू याला. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. महाकेपीएलचं हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा दिवस, फायनलचा दिवस, आणि फायनलच्या दिवसामध्ये भव्य दिव्य ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. चमचमणारी ट्रॉफी आणि त्याच्या बरोबर हा भव्य सोहळा एवढ्या दिमाखात सजला गेलाय. तीस मिनिटं टिकटिक करत असताना पहिलं षटक टाकण्यासाठी पुन्हा शेवटचा चेंडू ज्याच्या हातामध्ये आहे सागर माडिक सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. फाईन लेगला चेंडू जातोय.
एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, म्हणजेच एका धावेने संघाची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली एक बाद 16. देखील पाहायला मिळते की ही चमचमणारी ट्रॉफी आजच्या दिवसामध्ये कोण जिंकणार. जनसेवा महा KPL पर्व 90 2026 ची ही चमचमणारी ट्रॉफी कोण विजेता असणार देखील हे देखील आजच्या दिवसामध्ये आजच्या नाईट मध्ये आपल्याला कळणार आहे. कौतुक करावं लागेल कॅमेरामॅनचं देखील. आली आताच ट्रॉफी आणि ती चमचमणारी ट्रॉफी आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम केलं जात आहे. हा आहे क्रिकेटचा ज्वर, हा क्रिकेटचा महासंग्राम फायनल दिवसामध्ये येऊन ठेवलाय. जनसेवेचा हा वसाणी वारसा महा KPL पर्व 9 ज्याचा आपल्या सर्वांना आहे गर्व, असं हे 9 पर्व. आणि या पर्वामध्ये बघायला गेलं तर सागरजी वरपेस बघायला गेलं तर ही जागा अगदी सोडलेली नाही. गेली 5 दिवस अगदी मेहनतीनं कष्टानं जबाबदारीनं ही टुर्नामेंट पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत. यावेळी ब्लॉक होलचा ट्राय केलाय. सिंगल डाववरती समाधान मला क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटचा अगदी चेंडूच्या जवळवरती डीप मधून आलाय. चेंडूवरती एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अर्थातच 360 EBD बिलियर्स याच्या पाठीवरचा आकडा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. तो धावफलकावरती गोलंदाजी ट्रॅकवर वेगवान गोलंदाज राज पाटील. हो चांगला चेंडू अगदी लाईन आणि लेनचा तिखट मारा आणि या तिखट माऱ्यासमोर मात्र थांबावं लागतंय नितीन साखळकर याला. चांगला फलंदाज आहे सध्याच्या घडीला. मोठे कारनामे केले आहेत, अनेक टुर्नामेंट गाजवल्यात आणि तोच उत्साह तोच जोश त्याच्यामध्ये आत्मविश्वास आता स्वतःमध्ये भरण्याची गरज आहे. अवधूतची विकेट गेल्यानंतर तो सामना स्वतःच्या हातामध्ये घेतलाय. एक कट्टा आहे. राज याचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. चुकी झाली, फटका खराब. याच्यावर माघारी परतावं लागतंय. बघायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्या जोरावरती सिक माघारी परतावं लागतंय. नितीन साखळकर बॅक टू पॅव्हिलियन. तर मैदानाच्या आतमध्ये आता विकेट डाऊन झालं. 17 धावा धावफलकावर लागले गेले. अशा वेळी गगनबावड्यातील स्टार बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. ज्याच्याकडे जबरदस्त फटकेबाजीची क्षमता आपल्याला सातत्यानं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू मॅन फ्रॉम मुसलमानवाडी संघाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सागर लोहार स्ट्राईक वरती आहे. ऑन साइडला डीप मधून प्रोटेक्शन देतोय. क्षेत्ररक्षक आहे नाही, परंतु त्याच्यावर मोठा प्रहार झाला होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाही. चेंडू जातोय सीमा पार. सागर लोहाराच्या बॅट मधून आलाय. क्लासिकल चौकार. जबरदस्त फटका आणि त्याच्या जोरवरती आपल्याला पाहायला मिळालं तर सागर लोहारचा हा खेळ आज मात्र सुरू झालाय. पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये खामोश जरूर राहिला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. राज याच्यावर वार चालू आहे. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. असे अवघड वाटणारा झेल जबरदस्त घेतलाय. आजच्या दिवसातील आणखीन एक चांगला झेल संपला. यावेळी सागर लोहारचा खेळ माघारी परतावं लागतंय. एक चांगल्या त्याच्या माध्यमातून बॅक टू पॅव्हिलियन परतोय सागर लोहार. तीन विकेट
काय सुरुवात केली बघायला गेलं तर अवधूत पाटील यानं आल्याच आपल्या नावाचा कारनामा जसा खेळी आहे तशी दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला. त्याच्यानंतर मात्र सागर यानं कमबॅक केला. अवधूत पाटील याला माघारी धाडलं. त्याच्यानंतर नितीन साखळकर देखील गेलाय आणि सागर लोहार देखील गेलाय. त्याच्यानंतर प्रवीण याच्याकडे जबाबदारी आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळतोय. त्याला माहिती आहे विकेट गेलेत, आता संयमानं खेळावं लागणार आहे. इथून पुढे सामना घेऊन जायचं असेल तर संयम दाखवावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 21 धावा धावफलकावरती डीजे. धावा धावफलकावरती आहे. 3 विकेट मात्र गेल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर रणजित याच्याकडे जबाबदारी दिली. षटक क्रमांक 3. चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगला केलाय. राजू याला मात्र मोका मिळालाय कारण अवधूत पाटीलची विकेट गेल्यानंतर मात्र चढता आले का आता खाली जाताना आपल्याला पाहायला मिळतोय उतरतीला, आणि ही आशा कशा पुढे घेऊन जातोय हे देखील महत्वाचं ठरणार आहे. येस, गोलंदाजी ट्रॅकवर न्यू गोलंदाज आपल्याला त्याच्याकडे जबाबदारी दिली. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची खाती आहे रणजित. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. पहिला चेंडू रणजित याचा, ओहो समोरच्या दिशेने अगदी स्टेट ड्राईव्ह पद्धतीने खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय. दोघांच्या मधलं कॉल थोडासा मिस झालाय, आणि कॉल मिस झालाय त्याच्यानंतर मात्र इथं धोका पत्करलाय. धोका मात्र धोक्याची घंटा जरूर झाली होती, परंतु इथं स्वतःला सावरले. रन घेण्याचा प्रयत्न महागात पडला असता. डायरेक्ट हिट जर झाली असती, विकेट डाऊन झाली असती. परिणामता नशिबाने साथ दिली यावेळी प्रवीण याला. राजू आणि प्रवीण आता मात्र संघर्ष करताना मेहनत घेत आहेत. आता मात्र घाम गाळावा लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रणजित पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी चांगला बाउन्सर मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. यावेळी हलक्या हाताने खेळ आहे. सिंगलच्या डबल मध्ये कन्वर्ट झाले. शतरक्षण थोडस पंबल पाहायला मिळते. जो जोरावरती 2 धावा आणखी वाढल्या गेल्या. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बघायला तर सुरुवात छान होती, आणि विनंती असेल ज्या समोर खुर्च्या आहेत ते अजिबात आजूबाजूला घेऊन जायचं नाहीये. आपण त्याच्यावरती बसून हा सामन्याचा आनंद घेऊ शकताय, परंतु आपल्याला पलीकडे घेऊन जायला अलाउड नसेल. आपण विनंती असेल, आयोजकांच्याकडून अशी सूचना आली. रणजित पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी हातामधली जादू पाहायला मिळाली. अगदी पडल्यानंतर चेंडू स्लोवर केलाय. परिणामतः हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षक या सामन्याच्या वाट बघत होते. आता मात्र जिथं सावली आहे तिथं रसिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटताय. छोटे नन्हे मुन्ने पासून आबाल वृद्धापर्यंत हे सामने पाहण्यासाठी सज्ज झालेत. पहिला सामना आजच्या दिवसाचा महामुकाबला खेळला जातोय 2 संघांच्या दरम्यान. शंभूराजे आणि एका साईडला रॉयल किंग. ओरपी चेंडू जरूर होता, म्हणावा तसा बॅटवरती घेता आलेला नाही. बॅटचा बॉलचा संपर्क अगदी दूरवरचा, आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट चेंडू. आत्मविश्वास वाढवला गेलाय रणजित यानं, कारण बघायला गेलं तर सागर माडिक यानं चांगला कारनामा केला. त्याच्या जोरावरती अवधूत विकेट जशी गेली तशी मात्र पत्त्या जसं पडावं तसं इथं मात्र बिल्डिंग पडली गेली. 3 विकेट डाऊन झालेत. रिव्हर्स शॉटचा फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. आणखीन एक डॉट चेंडू आलाय. बघायला गेलं तर हा या ओव्हरमधला 4था चेंडू डॉट येतोय. 2च धावा खर्च केला. रणजित यानं काय गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी, प्रभावी गोलंदाजी, आणि प्रभावित केले स्वतः
या सामन्यामध्ये प्रभाव टाकताना आपल्याला रणजित देत दिसतोय. शंभूराजे स्पोर्ट्स बघायला गेलं तर सागर माडिक यांच्या माध्यमातून कर्णधाराने आयकॉन प्लेअर स्वतः आहे. पहिलं षटक टाकतो. यावेळी स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. फिल्डर येईपर्यंत एक धाव मात्र जरूर घेतले, म्हणजेच एका धावेनं षटक संपुष्टात येते. तिसरं 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 बाद 24 धावा धावफलकावरती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 24. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्यामध्ये 3 षटकांचा खेळ झालाय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजाकडे जबाबदारी दिली. अर्थातच आपण मागची ओव्हर ज्याची पाहायला मिळाली तोच गोलंदाज राज. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर जरूर होता, म्हणावा त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. वाईट चेंडू पंचाने घोषित केला. याच दरम्यान राज याचा पहिला चेंडू वाईड आलाय. राजाचं देखील कौतुक करावं लागेल. सागर माडेकरने सुरुवात चांगली करून दिली, त्याच्यावरती कळस रचला गेलाय. राज याच्या गोलंदाजीनं मागच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केला, 2 विकेट घेतल्या त्याने, त्याच्या नावावरती आहेत. यावेळी बघायला गेला तर थोडासा हा चेंडू जरूर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर फंबल क्षेत्ररक्षण सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट होत आहेत धावा. ह्या धावा महत्वाच्या आहेत, कारण इथं जर क्षेत्ररक्षकाची साथ जर गोलंदाजाला मिळाली नाही मात्र अडचणी जरूर उभ्या राहतात आणि त्या अडचणीला सामोरे जाताना पाठलाग करत असताना थोडी दमछाक देखील या मैदानावरती पाहायला मिळाले. म्हणून पहिल्यांदा ज्या धावा होत आहेत त्या देखील महत्वाच्या ठरणार आहेत, कारण कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर 48 आणि 63 धावा देखील डिफेंड झाल्यात. आणि आजच्या दिवसामध्ये सुरुवात होत असताना हे मैदानाचा स्पीच रिपोर्ट देखील सांगतोय या मैदानावरती धावा कधी कधी जास्त होतील पण कधी कधी रोखतील देखील. गोलंदाजी प्रभावी. राजाचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता, जबरदस्त स्लो आणि त्याच्यावरती राजू चकलाय. धावा चेंडू खेळतोय. 7 धावा आतापर्यंत फक्त त्याने काढल्यात, म्हणजेच राजू याला रोखण्यात यश मिळवलंय. रॉयल किंग जरासं बॅकफुटवर आलाय. गोलंदाजी चांगली होते, प्रभावी होते. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न झालाय. मागून आवाज देखील उत्साहाचा येतोय. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 27 धावा धावफलकावरती. 4थ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. केपीएलचा हा जबरदस्त महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या जोरावरती बघायला गेलं तर हा सुंदर 16 फुटा चेंडू, त्याच्यावर प्रहार, चेंडूला पाठवलंय सीमा पार. बॅट मधून यावे आलाय शानदार धमाकेदार केपीएल ब्रँडेड षटकार. दोनों हाथों से कबूल किया. षटकार जबरदस्त वार सुरू झालाय. आता ही गरज आहे संघाला. खरं ना, रोखलं होतं धावांमध्ये, कमी धावांमध्ये रोखलं होतं. अवधूत पाटील गेल्यानंतर मात्र धावांची गती जी आहे ती खूप कमी झाली होती. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा धावफलकावरती होत्या. 3.4 मध्ये आता 33 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट गेलेत. ही आहे कारण मग गोलंदाजीची धार आणि त्याच्या धारीवरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा राज समोर सज्ज होतोय. राज समोर राजू. त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती चांगला फटका. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. बॅटची एज घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. 1 धावेवरती, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 34 या आकड्यावरती जाऊन धावफलक पोहोचतोय. म्हणजेच या ओव्हर मध्ये बघायला गेलं तर 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगलं षटक आलंय. शेवटचा चेंडू असणार आहे. फुलटॉस जरूर होता, परंतु यावेळी षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून येतोय. षटक क्रमांक 4 संपुष्टात येते. 34 धावा धावफलकावरती. 3 बाद 34 धावा फलकावरती.
बघायला गेलं तर 4 षटकांचा हे संपुष्टात आला. 34 धावा करंट रिक्वायर्ड. जर करंटनं जर धावसंख्या बघितली तर 51 धावफलकावरती लागू शकते. 10 जर च्या सरासरी रन धावसंख्या केली तर 54 धावा आणि 12च्या सरासरी रन 58 धावा होऊ शकतात. 5वं षटक. पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय. हवाई सफर आहे. चेंडूला पाठवलंय 6 धाब्यांसाठी. आलाय षटकार. यावेळी सुरुवात जबरदस्त केली. कारण बघायला गेलं तर रिप्ले ऍक्शन मध्ये देखील आपण पाहू शकताय चांगला फटका मारण्याचा प्रयत्न गोलंदाजांना आपल्या कारणामध्ये केला. यावेळी शॉर्ट पिच चेंडू त्याच्यावर जबरदस्त वार केला. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या अगदी पलीकडे 6 धावांसाठी. लाजवाब फटका आणि फटक्यावरती मिळतील 6 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर रणजित 5वं षटक घेऊन आहे. 40 धावा धावफलकावरती. राजू साठी हा चेंडू देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. 6 नंतर कमबॅक आणि डॉट चेंडू आलाय. षटकारानंतर मात्र समीकरण बदलते. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्याच्यानंतर डॉट चेंडू आलाय. रणजित यानं थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु हे षटक मोठं बनवावं लागेल. धावांची गती वाढवावी लागेल. यावेळी पुन्हा एकदा ऑफ साईडला जबरदस्त फटका आणि त्याच्यावर तो मिळतोय षटकार. 6 धावा. षटक क्रमांक 5वं मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. त्याच्यावरती हल्ला बोल सुरू आहे. 6.6 असं पाहायला मिळतंय. म्हणजेच आता वार सुरू झालेत आणि त्याच्यावरती 6 धावा देखील याच्या अगोदरच्या चेंडूवर घेतल्यात. राजू 16 चेंडू मध्ये 26 धावा. आता वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगवतंय राजू नावाचं. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. यावेळी स्लाइस केलाय आणि इथं मात्र फिल्डिंग झाली खराब. खराब फिल्डिंगच्या जोरावरती चेंडू गेलाय सीमा पार. आला यावेळी चौकार. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच्या जोरावरती अर्धशतक संघाचं धावफलकावरती लागले. हे धाव आहेत त्या खूप महागड्या ठरणार आहेत. रणजित पुन्हा एकदा सज्ज झालाय पुढचा चेंडू राखण्यासाठी. राजू असेल समोर. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय. त्याच दिशेला फिल्डर आहे तोच खाली. यावेळी क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याची जरूर प्रयत्न केलाय परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं संघाचा वेग जो आहे धावांचा तो वाढवताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे तब्बल 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगलं षटक रॉयल किंग स्पोर्ट्स संघासाठी. पुढचा चेंडू शेवटपर्यंत जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. षटक क्रमांक संपुष्टात येत आहे. 5 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 51 धावफलकावरती. बघायला गेलं तर वाटलं होतं की अवधूत पाटील आणि त्याच्यानंतर नितीन याची विकेट गेली. सागर लोहार गेला. त्याच्यानंतर धावांची गती कमी होते की काय परंतु खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. राजू याचं 18 चेंडू मध्ये तब्बल 31 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आणि सध्याच्या घडीला त्याच्या खेळाच्या जोरावरती 51 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे फायटिंग टोटल सध्याच्या घडीला आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. फर्स्ट इनिंग मध्ये बघायला गेलं तर 6 षटकांचा खेळ आहे. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रिटायर हर्ट झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय.
गोलंदाजी ट्रॅकवरती कृष्णात याच्यावरती जबाबदारी दिली गेली. षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिमचं. पहिला चेंडू कृष्णात याचा मोठा फटका समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय सीमा पार. यावेळी जबरदस्त झालाय वार, आलाय चौकार. कौतुक करावं लागेल राजू याचं. अगदी बघायला गेलं तर क्षेत्ररक्षणाचा विचार डोक्यामध्ये घेतला. जिथं क्षेत्ररक्षक नाहीये त्याच म्हणजेच लॉंग ऑफला अगदी क्षेत्ररक्षक नसताना एक चांगला फटका खेळलाय आणि त्याच्या जोरावरती एक चौकार देखील हासिल केलाय. म्हणजे या चौकारानं 35 वैयक्तिक धावसंख्या धावफलकावरती खेळतोय राजू. तर दुसऱ्या साईडला संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 55 आकड्यावरती जाऊन पोहोचते. आज महामुकाबला होणार आहेत कारण याचा जो हा बॉल आणायला जायचं आपल्याला विनंती असेल आयोजक कमिटी. 55 धावा धावफलकावरती षटक क्रमांक सहाव्या षटकाचा खेळ सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि राजू 19 मध्ये 35 धावांची खेळी. संघाला सावरलेस थोडासा भार स्वतःवर घेतलाय आणि भार घेतल्यानंतर मात्र आता हा कारभार पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 55 धावा धावफलकावरती षटक शेवटचं कृष्णात याचं पुढचा चेंडू स्लोवर केलाय. यावेळी चेंडू जातोय. वाटलं नव्हतं या चेंडूमध्ये एवढा ताकद नव्हती तरी देखील चेंडू सीमा पार गेलाय. चौकार मिळतोय. म्हणजे या चौकारानं आणखीन संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 झपाट्याने वाढली गेली. 59 धावा धावफलकावरती वाढल्या गेल्यात. चांगला फटका अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा वेट केलाय त्याच्यानंतर फटका आलाय. शॉर्ट चेंडू अगदी बघायला गेलं तर खूपच बाहेर जाणारा पंचांनी घोषित केलाय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली. 60 धावा धावफलकावरती या ओव्हरमध्ये तब्बल 2 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. महागड षटक ठरताना पाहायला मिळते आणि हे महागड षटक नक्कीच अवघड करून जाणार आहे कारण बघायला गेलं तर हा नॉकआउटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यात जो हारणार आहे त्याला बाहेर मैदानाच्या नाहीतर या टुर्नामेंट मधून देखील जावं लागणार आहे आणि जो जिंकणार आहे तो सुपर 4 मध्ये सेमीफायनल मध्ये देखील खेळणार आहे. बघूया आजच्या दिवसात पहिला सेमीफायनलला जाणारा संघ कुठला ठरतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती कृष्णात पुन्हा एकदा सज्ज. समोर मात्र राजू असेल. मॅच बॉल घ्यायचा आहे. वीस मध्ये 39 धावांची खेळी. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालाय परंतु इथं विकेट डाऊन क्रमांक होते 5वी. स्वतः संघ मालक शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक आणि ते देखील महागडे ठरलंय परंतु त्याच्यानंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज कृष्णात. हाफ ट्रॅकर याच्यावरती मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न झालाय. म्हणावा तसा बॅटवरती आलेला नाही. सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि इथं सॅक्रिफाईस विकेट देखील गमवावी लागते. म्हणजेच विकेट डाऊन क्रमांक 6वी. शॉर्ट रन आहे म्हणजे तीही धाव नाहीये. एकही धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. या ओव्हर मधली बघायला विचार करायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही अखेरचे 2 चेंडू बाकी असताना मैदानाच्या आतमध्ये एंट्री होत आहे. बॅटर आपल्याला पाहायला मिळतो आपल्या स्क्रीनवरती.
लॉक होलचा जबरदस्त ट्राय झालाय ऑन साइडला. एक रन वेगानं दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरी रन घेण्यातच यस 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 नवीन संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 62 या आकड्यावरती जाऊन धावफलक पोहोचतोय. एक चांगली टोटल सुरुवात जशी झाली होती तसं शेवट आता गोड करण्याचा प्रयत्न मधल्या काळामध्ये अवधूत पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खेळी केली. त्याच्यानंतर आऊट झाला. नंतर वाटलं होतं की धावा होणार नाही परंतु धावा केल्यात. मोठा फटका खेळलाय पुन्हा एकदा. फिल्डर आहे खाली. एक वेगानं दुसरीचा प्रयत्न देखील होतोय. दुसरी धाव देखील घेतली जाते. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. तिसरी रनचा प्रयत्न झालाय. तिसरी धाव पूर्ण होते. चौथी रनाचा प्रयत्न होतोय का तर चौथ्या रनाचा देखील प्रयत्न केला जातोय परंतु बाद होऊन परतावं लागणार आहे. म्हणजेच हे संपुष्टात आलाय. रनआउटची विकेट मिळाली राजू याची आणि 23 चेंडू मध्ये ज्याच्या बॅट मधून बघायला गेलं तर 44 धावा आल्यात. तोच हा खेळाडू माघारी परतावं लागतंय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 65 धावा. जिंकण्यासाठी डबल फिगर डबल 6चा आकडा पार करावा लागेल. म्हणजेच काय तर 66 धावा विजयासाठी कराव्या लागतील. अर्थातच श्री शंभू राजे स्पोर्ट्स संघाला. छोटासा एक डीजे वाला ब्रेक. वरद स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असणार आहे की आपण टॉस साठी यायचंय. जनसेवा आणि त्याचबरोबर वरद स्पोर्ट्स, जनसेवा स्पोर्ट्स आणि वरद स्पोर्ट्स दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण लगेच नाणेफेकीच्या कौलसाठी यायचंय. आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला मोफत का शरबत देखील मिळणार आहे, त्यामुळे त्याचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर बरोबर कोपऱ्यावरती देखील आपल्याला कॅम्पा हा देखील मिळणार, त्याचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे. सुरुवात होते सामन्याला. 66 धावांचा आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली सलामीची जोडी, एक नावाजलेला खेळाडू आणि ज्या खेळाडूला अनुभवाच्या जोरावर अनेक वर्ष क्रिकेट सातत्यानं खेळत आलाय तोच नंदू उल्पे
आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक वरती दुसऱ्या साईडला संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर आयकॉन प्लेअर मोठ्या पटक्यांसाठी प्रसिद्ध असणारा खेळाडू सागर महाडिक आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी ट्रॅक वरती क्रिकेटचा बाहुबली कोल्हापूरचा हा मानबिंदू याच्याकडे पाहिलं जात आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक टुर्नामेंट मध्ये प्लेअर ऑफ द मॅच असू दे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असू दे, या खेळाडून आपल्या नावावरती ठेवलाय तोच अवधूत पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला चेंडू लँडिंग फिसकटलाय म्हणजेच काय तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. बघायला गेलं तर म्हटलं जातं की या विमानाचं लँडिंग आणि गोलंदाजाचं लँडिंग जर व्यवस्थित झालं तर ठीक आहे, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. आणि इथं तेच झालंय. अवधूत पुन्हा एकदा आलाय, पुन्हा लँडिंग जबरदस्त घेतलं. यावेळी ऑन साईडला टर्न करून मारण्याचा प्रयत्न झाला. फंबल क्षेत्ररक्षण एक वेगाला घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु ती मिळणार नाहीये कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या क्षेत्ररक्षका जोरावरती आपल्याला पाहायला मिळालंय. एकच धाव श्री गणेश झालाय धवनचा. आणि बघायला गेलं तर सूर्यजी सातपुते यांची मेहनत आपल्याला दिसते. बघायला गेलं तर आणि त्याबरोबर भागवतजी देखील सोबत आहे. पाणी डगआउट मध्ये नेऊन देत आहेत म्हणजे एक चांगलं सत्कर कर्म आज आपल्याला करायला पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच सूर्यजी आणि भागवतजी, आपलं देखील मनापासून धन्यवाद. सागर ऑन साईडला झाला टर्न. यावेळी फिल्डर आहे जरूर परंतु फिल्डर दर्शक बनण्याच्या तयारीत होता, त्याच्याकडून झाले फंबल क्षेत्ररक्षण आणि चुकी झाली त्याच्याकडून. काय मिळत आहे धावा चेक केलं जात आहे. सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन झाले. 2 धावा आणखीन वेगानं काढल्यात. हो यावेळी कॅच होता जरूर, ट्राय केला नाहीये आणि त्याच्यानंतर मात्र आता किती धावा हेच आहे वैशिष्ट्य ठरतंय. 8वा 1886चा तो काळ आणि त्या काळामध्ये आठवलं तर मॅच बघा, त्या मॅच मध्ये 183 धावा तब्बल असं जाड असताना त्याच्यावरती 183 धावा अशाच पळून काढल्या होत्या परंतु रूल बदललाय, चेंज झालेत आणि त्याच्यानंतर याच्यावरती एवढ्या धावा मिळणार नक्कीच नाहीयेत. कारण बघायला गेलं तर चेंडू नक्कीच झाडावरती अटकलाय. त्या धावा आता डेक्रेल झोन मध्ये जात आहेत का यावेळी आयोजक कमिटी देखील नियोजन कमिटी देखील सांगितलं जात आहे. बघूया काय देत आहेत धावा. तर काय डिसिजन आहे याच्यावरती किती धावा घ्यायच्या? एक का? एक 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 धाव त्या चेंडूवरती मिळते. मॅथेजचा यावेळी चुकी झाली. वाईट चेंडू अगदी लेग स्टंपला हातातून चेंडू सुटल्यासारखा वाटला जरूर. त्याच्यावरती वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि त्याचबरोबर बाईच्या स्वरूपात एक धाव, टोटल 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 6 आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते
आयोजक कमिटीकडून निर्णय आलाय की जर डायरेक्ट झाडावरती डायरेक्ट जमिनीचा कुठलाही संपर्क न घेता वरती जर चेंडू गेला तर त्याच्यावरती डेड बॉल घोषित केला जाईल, याची सूचना आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. हा चांगला चेंडू अगदी बघायला गेलं तर वेगानं फसवलं गेलंय, शॉट रोखला गेलाय, स्वतःवर कंट्रोल ठेवला गेलाय. त्याला वाटलं की हा बॉल वाईट आहे आणि त्याच्या जोरावरती हा चेंडू डॉट आलाय. 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलं गेल्यात. अवधूत याचा पुढचा चेंडू पुन्हा एक चांगला चेंडू जरूर होता, परंतु अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर गेल्यानं चेंडू पंचांकडून घोषित केला जातोय. वाईटचा इशारा आलाय, म्हणजे अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली गेली. म्हणजेच या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती माही याच्या पाठीवरचा आकडा 7 आणि यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळाय जरूर, परंतु याच्यावर डिक्रेल झोन मध्ये चेंडू जातोय. धावा मिळतील त्या फक्त आणि फक्त 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 9 या आकड्यावरती जाऊन टोटल पोहोचते. जे 66 धावांचा पाठलाग करायचा आहे तो पाठलाग करत असताना इथं मात्र सुरुवात आता चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये जे टार्गेट डोक्यामध्ये ठेवलं होतं त्या धावा 9 धावफलकावरती लागल्या गेल्यात. मोठा फटका ऑन फायर, सागर याच्या बॅटमधून हवाई सफर चेंडूला पाठवलंय, सीमा पार आला. यावेळी सागराच्या बॅटमधून षटकार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, आपल्याला शेवटचा आणि अंतिमचा पुकार आपण टॉस साठी लगेच यायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे 66 रनांचा पाठलाग करत असताना अगदी जशी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात यावेळी मिळाली. पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली. 15 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एक विकेट घेतलेले नाही. अवधूत याच्यावरती पहिल्या षटकामध्ये 15 धावात जे चांगलं षटक ज्याचं पाहायला मिळालं असतं, परंतु सागर महाडिक याने शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला आणि त्याच्यानंतर संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली. सागर आणि नंदू उल्पे सध्याच्या घडीला आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतोय. साठी यायचं दोन्ही कर्णधार. शेवटचा अंतिम पुकार आपल्याला जनसेवेचा कर्णधार उपस्थित आणि त्याचबरोबर कर्णधार केला. जबरदस्त फटका केला यावेळी नंदू उल्फे याच्या बॅटमधून एक शानदार चौकार. आकाशजी यांचे शुभ हस्ते घेतला जातोय नाणेफेकीचा कौल. त्याचबरोबर सुरेशजी सातपुते साहेब देखील आहेत, सुदीपजी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय. डायरेक्ट हिट जर इथे पाहायला मिळाली असती तर आणखीन एक विकेट आपल्याला एक विकेट जरी जरूर मिळाली असती, थोडंसं दडपण टाकता आलं असतं, परंतु यावेळी एक धाव अगदी हाताखालची सोडली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 20 या आकड्यावरती जाऊन धावफलक पोहोचला गेलाय. 66 रनांचा पाठलाग करत असताना सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 28 चेंडूमध्ये अजूनही 46 धावांची गरज आहे. यानंतरच्या ओव्हर जे आहे ते चांगलं टाकणं गरजेचं आहे, परंतु सागर माडिक सध्या फायर झालाय, मैदानाच्या आतमध्ये वार करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला नितीन साखरकर पाहायला मिळत आहेत. फटका चांगला खेळला गेलाय, फिल्डर आहे, याच्यावरती धाव मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगॉपच्या इथं सागर लोहार याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय, म्हणजे चांगलं शतक्षण देखील गरजेचं आहे. दोन्ही कर्णधार लगेच या टॉससाठी
चांगला चेंडू यावेळी देखील खेळला गेलाय आणि हा सिंगल डबल मध्ये कन्व्हर्जन झालंय. त्याचबरोबर जनसेवा महा KPL या कमिटीचे उपाध्यक्ष माननीय भारत बापू चौगले यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील कमिटीच्या मार्फत सहर्ष असं स्वागत आहे. बावीस धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते 66 रनांचा पाठलाग करत असताना इथेही डबल धावसंख्या धावफलकावर 22. सागर माडिक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु यावेळी मिळतील एक धाव. पाठीमधून प्रोटेक्शन देतोय फिल्डर, तोपर्यंत एकच धाव घेतली. एका धावेने संघाची धावसंख्या 23 आकड्यावरती जाऊन पोहोचते. या ठिकाणी घेतला जातोय नाणेफेकीचा कौल. एका साईडला जलसिंग पाटील असणार आहे, तो दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच रोहित खांडेकर. दोन आयकॉन आणि कर्णधार प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महा KPL चे कमिटी मेंबर अर्थातच आकाजी सुतार यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय नाणेफेकीचा कौल. नंदुलपे एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर रिव्हर्स शॉटचा फटका अटेम्प्ट केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. म्हणजेच या चेंडूवरती मिळेल ती एक धाव. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपुष्टात आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय जनसेवा स्पोर्ट्स संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थातच क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले वरद स्पोर्ट्स संघाला. दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचं. हा सामना झाल्यास विनंती असणार आहे. बघायला गेलं तर जनसेवा महा KPL या पर्वासाठी आदरणीय सोपनदादा पाटील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या हस्ते दिले. साईनाथ मल्टीस्टेट माननीय उत्तमजी जाधव यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले. हनुमान नागरी संस्था कोतोली प्रशांतजी पाटील यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले. माननीय युवराजजी पाटील गुंगूर व युवराज गायकवाड आळवे यांच्याकडून चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिले गेले. त्याचबरोबर अंबिराव चौगले सर योद्धा कमांडो अकॅडमी यांच्याकडून प्लेअर ऑफ द सिरीज साठी किताब दिला गेलाय. SS पाटील सर यांच्याकडून देखील प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला झाला. रणजित चौगुले सर यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी किताब दिला गेलाय. श्री संभाजी चौगुले सर उदय कुंभार साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर साठी किताब दिला गेला. यांचा सर्वांचा मनापासून धन्यवाद. गोलंदाजी ट्रॅकवरती अवधूत याच्या स्वतः जबाबदारी घेतो. षटक क्रमांक 3 मैदानाचं हे षटक महत्वाचं ठरणार आहे, कारण विकेटची गरज तलाश मध्ये असताना हा संघ समोर आहे. नल्लुलपे मोठा फटका ऑन साइडला टर्न करून मनगटीचा जबरदस्त वापर. फटक्यामध्ये आहे ताकद. चेंडू जातोय सीमा पार. आलाय नंदू उल्पे यांच्या बॅटमधून धमाकेदार KPL ब्रँडेड षटकार. मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. खामोश ठेवलं होतं आतापर्यंत. नंदू उल्पे यांना 5 मध्ये 13 धावांची आता खेळी त्यांच्या बॅटमधून आले. हा चेंडू चांगला टाकण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु लँडिंग पुन्हा एकदा चुकलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत अवधूत. थोडस महागडं ठरत आहेत, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार अनुभवाच्या जोरावरती खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि त्याच्या जोरावरती संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू बघायला गेलं तर नक्कीच पंचांकडून रिझल्ट येतोय. नो बॉल. हातापासून निसटलेला चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केलाय. म्हणजेच पुढचा चेंडू फील्डचा असणार आहे, तो देखील सागर माडिक यांच्यासाठी असणार आहे. सागर माडिक सध्याच्या घडीला चांगला फलंदाजी करतोय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे काही वेळासाठी. सिंगल धाव मात्र घेतली. निराश करतोय.
कारण या चेंडूवरती कोणताही ट्राय केला जात नाहीये. तर हा कॅच होता जरूर. कॅच जर फिल्डरने घेतला असता सुरुवातीला तर नक्कीच कॅच पर्यंत पोहोचता आला असतं, परंतु हा फ्रीचा चेंडू होता त्यामुळं त्याच्यावर जरी कॅच जरी झाला असता तरी त्याची विकेट मात्र नक्कीच मिळाली नसते. पुन्हा एकदा सज्ज होतोय नंदू उल्पे. फ्लिक केलाय चेंडूला, पाठवलाय दिक्रेल झोनच्या दिशेने. 2 धावा आणखी मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजे आता कॅल्क्युलेशन आतमध्ये दोघांच्या दरम्यान सुरू झालंय, कारण चेंडू 21 शिल्लक आहेत आणि यानंतर धावा बनवायच्या त्या 31 धावा. अजूनही दोन्ही संघांसाठी हा सामना ऑन आहे, परंतु या धावा कशा काढल्या जातात हे देखील महत्वाचं ठरणार आहे, कारण 35 धावा धावफलकावरती आहेत. अजून इथून पुढच्या प्रवासामध्ये 21 चेंडूमध्ये 31 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी प्रभावी करावी लागणार आहे. एखादी दुसरी विकेट जर यावेळी आली तर सामन्यामध्ये ट्विस्ट देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु एका साईडला नंदू उल्पे, सागर माडिक आपल्या अनुभवाच्या जोरावर मैदानाच्या आतमध्ये वादळ निर्माण करताना रिव्हर्स शॉटचा फटका खेळला. यावेळी अवधूतनं कमबॅक केलाय जबरदस्त. त्याच्या जोरावरती हा चेंडू डॉट आलाय. अवधूतला माहिती आहे की कमबॅक कसा करायचा आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळालं कमबॅक केलाय. अवधूत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. हा देखील चांगला चेंडू होता. बॅटची बॉलचा म्हणावा तितका संपर्क झालेला नाहीये. त्याच्या जोरावरती आपण बघतोय की 1 धाव आणखीन धावफलकावरती वाढली गेली. या एका धावेने संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2026 मधलं हे पर्व 9 आपल्याला पाहायला मिळते महाकेपीएलचं. आणि बघायला गेली तर 4 दिवस सातत्याने हे क्रिकेट या मैदानावरती खेळलं जात आहे, डे नाईट स्वरूपातला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू हवेत आणि अवधूत याच्या कवेत. झटका क्रमांक पहिला, बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागतंय. सागर माडिक विकेट क्रमांक पहिली डाऊन झाले 36 वरती. थोडासा फास्ट द्यायचा आपल्याला विनंती असेल. बॅटर न्यू बॅटर. 36 धावा धावफलकावरती आहेत. सागर माडिक याची विकेट मात्र गेली यावेळी आणि कमबॅक करलाय मॅच मध्ये. शेवटच्या चेंडूवरती अगदी विकेट घेतली गेली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहेत 18 धावा बनवायचे आहेत. यानंतर 30, म्हणजेच अजून बघायला गेलं तर कठीण आहे म्हणावं तसं हे बॅटल, परंतु याच्यानंतर प्रति ओव्हर 10 धावा घ्यायच्या आहेत. परंतु अजून नंदू उल्पे मैदानाच्या आतमध्ये आहेत. जाणीव आहे त्यांना देखील, अनुभव आहे मोठा पाठीशी आणि त्याच्या जोरावरती अजूनही आत टाकले गेले तर सागर माडिक जरूर 10 चेंडूमध्ये 15 धावा करून मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. राज पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये सागर माडिक याची जागा घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजाकडे जबाबदारी दिली गेली. मंगेश एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या बघायला गेलं तर साखळी सामन्यामध्ये यानं जबरदस्त कारनामा देखील केलाय एका मॅच मध्ये आणि तोच गरजेचा आहे. हो, मोठा फटका ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर जाणाऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. 1 रन वेगानं दुसरी धाव देखील घेतली जाते. आजची रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळते. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. आपल्याला पाहायला मिळते 38 धावा धावफलकावरती. कौतुक करावं लागेल नंदू उल्पे यांचं मैदानाच्या आतमध्ये मोठे फटक्यांच्या बरोबर सिंगल डबल मध्ये देखील भर देत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर मोठा फटका खेळला झालाय. रिव्हर्स शॉटचा फटका चेंडूवर जरूर डिक्रेल झोनच्या दिशेने चेंडू गेला होता. 1 धाव मात्र एका धाव्याने स्ट्राईक रोटेट झाला गेला. या रोटेट स्ट्राईकने संघाची धावसंख्या 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच आता जिंकण्यासाठी समीकरण चेंडू गणितचं बदललं गेलंय. 16 चेंडू
मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 27 धावा. राज पाटील सध्याच्या घडीला आपण स्ट्राईक वरती पाहतोय त्याला. हा सामना इथं पुढे घेऊन जावला आहे. मंगेश कौतुक करावं लागेल. मागच्या साखळी सामन्यामध्ये 9 धावा डिपेंड केल्या. तोच गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपलं सर्वोत्तम देताना पाहायला मिळत आहेत सर्वजण. यावेळी खाली राहणारा चेंडू अगदी चेंडूने फसवलं गेलंय. वाटलं होतं की पडल्यानंतर चेंडू उसळी घेतो की काय, परंतु अंदाज जजमेंटल चुकलं गेलंय अर्थातच फलंदाजाचा आणि त्याच्याचमुळे हा चेंडू डॉट गेलाय. म्हणजेच एक एक डॉट चेंडू तो आहे तो नक्कीच यावेळी रॉयल किंग स्पोर्ट्स संघाला कमबॅक करून देणारे ठरणार आहे. तर नुकसान मात्र श्री शंभूराजे स्पोर्ट्स संघाचं नक्कीच होणार आहे. मोठी धावसंख्या होती जरूर, ती छोटी केली होती चांगल्या बॅट मधून. यावेळी हवाई फायर आहे, फिल्डर आहे खाली, परंतु तो फक्त बघतच राहिलाय. चेंडूवर झालाय वार, चेंडू गेलाय सीमा पार, आलाय राजाच्या बॅट मधून षटकार. आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली जात होती मंगेश वरचा वार सुरू झालाय. या चेंडूवरती षटकार आलाय, तिथला क्षेत्ररक्षक देखील बदलला गेलाय आणि त्याच्यानंतर 45 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू आता 14 मध्ये 21 धावांची गरज आहे. हा षटकार अतिशय महागडा ठरताना ठरतोय रॉयल किंग स्पोर्ट्स संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा करतोय. यावेळी समोरच्या दिशेने अगदी सफल झाला होता, परंतु त्याच्यावरती चेंडू डॉट आला. एक एक चेंडू डॉट. त्याच्यानंतर कमबॅक चांगला केला या गोलंदाजानं. मंगेश यानं यश मिळवलंय. अर्थातच एक डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूला समीकरण बदलल्याचे 13 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. गोलंदाजी प्रभावी करता क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत. ह्या सामना जिंकण्यासाठी जिद्दीची, कष्टाची आणि मेहनतीची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते, करावीच लागणार आहे. कारण ह्यो जो जिंकणार आहे त्याच्यामध्ये सेमी फायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. आराम देखील तेवढा मिळणार आहे त्याला आणि त्याच्यासाठी सुरू असलेलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती मंगेश सज्ज, समोर राज. एक षटकार मारून त्याने दाखवून दिले मोठे फटकेबाजी तो देखील करू शकतोय. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकहोल मारण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर आहे तिथं. एक धाव सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु इथं मिळणार नाहीये ती धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 20. षटक क्रमांक महत्वाचं आणि 5वं षटक ची जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, दिली जाते. अर्थातच जो गोलंदाज अनुभव आहे, सातत्यानं क्रिकेट खेळत आलेला आहे, ज्याच्याकडे अनुभव जोरात आहे, तो अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन साखळकर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असणार आहे राज पाटील. राज पाटीलने देखील चांगली फलंदाजी त्याची देखील झाली. आतापर्यंत बघायला गेलं तर राज पाटील 4 मध्ये 7 धावांची खेळी केली, तर दुसऱ्या साईडला नंदू उल्पे 11 मध्ये 20 धावांची खेळी केली.
म्हणजेच विजयाच्या समीप घेऊन जाणारे हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत, कारण आता हा सामना दोघांनाही जिंकायचा आहे. जिंकण्यासाठी आता पराकाष्ठा करते. 12 चेंडूमध्ये ठरेल या सामन्यामधून सेमीफायनलला कोण जाणार आहे, आणि तो देखील रुबाबात, कारण आजच्या दिवसातला पहिला संघ ठरणार आहे सेमीफायनलचं तिकीट बुक करणारा. म्हणजेच या चमचमणाऱ्या ट्रॉफीकडे ज्यांची नजर आपल्याला पाहायला मिळते. या 4 ट्रॉफी आहेत. 4 ट्रॉफीमध्ये आज ज्यांची जिंकणार आहे, एक जण जरी जिंकेल तो जाणार आहे त्या ट्रॉफीच्या दिशेला आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू शिल्लक आहेत, 12 धावा बनवायचे आहेत. 20 गोलंदाजी ट्रॅकवर नितीन साखळकर, समोर राज पाटील राजा. जबरदस्त ब्लॉक होल आणि त्याच्यावरती ऑन साइडला केला होता फंबल क्षेत्ररक्षण, आणि त्याच्या जोरावरती सिंगलच्या डबल मध्ये कन्व्हर्जन. इथं मात्र अजून एक धाव आली. ओहो, डायरेक्ट हिट होता जरूर, परंतु विकेट आली असती. 3 धावा वेगानं काढल्या गेल्या. त्या 3 धावा हे खराब क्षेत्ररक्षण नक्कीच तुम्हाला मात्र नंतर टोचणार आहे, हे विचार करायला लावणार आहे. कारण जिथं 1 धाव होती तिथं मात्र तब्बल 3 धावा लुटल्या गेल्यात. या 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच 11 चेंडू मध्ये इथून पुढे धाबा बनवायचे 17. ह्या षटकामध्ये किती धाबा येत आहेत हे देखील महत्वाचे. हीच पोझिशन साखळी सामन्यामध्ये रॉयल किंग संघाची झाली होती. शेवटच्या षटकामध्ये 9 धाबा करायच्या होत्या आणि मंगेशनं त्या धाबा देखील वाचवल्या होत्या. आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. स्क्वेअर लेगला एक डीप स्क्वेअर लेग ठेवलाय. मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑफ देखील फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी ऑन साइडला टर्न फक्त फ्लिक केलाय चेंडूला. 1 धाव मात्र नक्की मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, त्यावेळी 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. 50 धावा. अर्धशतक संघाचं धावफलकावर लागलं गेलंय, परंतु अर्धशतक संघाचं महत्वाचं नाहीये सध्याच्या घडीला. विजय महत्वाचा आहे. आणि बघायला गेलं तर मंगेश जर्सी क्रमांक 13 ज्याचा आज वाढदिवस आहे, त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाकेपीएल कमिटी मार्फत पुन्हा एकदा शुभेच्छा. यावेळी चेंडू शेवटच्या क्षणी बघितला आणि अगदी बघायला गेलं तर फक्त मनगडाचा वापर केला आणि मनगडाच्या जोरावरती या चेंडूला पाठवलंय डिक्रील झोन मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. म्हणजेच विजयाच्या समीप जाणाऱ्या या 2 धावा नक्कीच उत्साह वाढवणाऱ्या असतील. 9 मध्ये 14 धावांची गरज. 52 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकार वाटतात सोपे बघायला, बोलायला आणि ऐकायला देखील, परंतु ते मारणं शक्य नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन मात्र थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल धावा घेतल्या जातात. मोठा फटका खेळू देत नाही नक्कीच. ब्लॉक होल. यावेळी लॉंगॉनचा फिल्डर आहे. क्षेत्ररक्षण आले झालंय, परंतु इथं थ्रो झालाय चांगला का? डायरेक्ट हिट चुकीचा झालाय आणि त्याचाच परिणाम म्हणजेच वेगाने 2 धाबा काढल्या गेल्यात. म्हणजेच या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि 54 हा आकडा आता मात्र पुढे घेऊन जात असताना 66 रन कंप्लीट करायचे आहेत. अजूनही 12 धाबा विजयापासून दूर आहे. चेंडू शिल्लक आहे ते 8 आणि 8 मध्ये 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू महत्वाचं ठरणार आहेत या षटकामध्ये. आतमध्ये खरं तर गडबड, गोंधळ, प्लॅनिंग, नियोजन जे आहे ते केले जाते, कारण जिंकायचं आहे. हार कुणाला नको आहे. पुढचा चेंडू महत्वाचा चेंडू समोरच्या दिशेने अगदी बघायला गेलं तर जायचं हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु 1 धाव मात्र चोरली गेली. एका धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावली गेली. आता 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू महत्वाचा. ही षटक बघायला गेलं तर चांगलं षटक टाकलंय नितीन साखळकर याने. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त धावा किती खर्च केले तर सिंगल डबल अशा धावा दिल्यात. आतापर्यंत धावा खर्च केल्यात 9 धावा. चांगलं षटक आहे. हा शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू. नंदू उल्पेला देखील माहिती आहे या चेंडूवरती धावा काढणं गरजेचं आहे, कारण शेवटच्या षटकामध्ये जर गेलो तर प्रेशर दडपण नक्कीच असणार आहे.
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑन साईडला एक वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसरीचा प्रयत्न होणार नाही. म्हणजेच एक धाव आली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. आपण बघतोय 56 या आकड्यावरती धावसंख्या का धावून पोहोचली गेली. षटक संपुष्टात आले. 5 ओव्हर समाप्तीनंतर 56 धावफलकावरती जिंकण्यासाठी आता चेंडू शिल्लक आहेत 6 धावा बनवायच्या आहेत. 1-0 अर्थातच 10. घेऊया छोटासा डीजे वाला रिफ्रेश करणारा ब्रेक, प्लॅनिंग करणारा ब्रेक. मीटिंग, प्लॅनिंग, नियोजन लगेच संपवायचं आपल्याला विनंती असणार आहे. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आपल्याला विनंती असेल.
सामन्याला सुरुवात होते. शेवटचे 6 चेंडू, 10 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग झालंय, त्याच्यानंतर आतमध्ये नियोजन देखील चांगलं केलं गेलंय. आता बघूया काय होतंय, हे देखील महत्वाचं ठरणार. शेवटचे 6 चेंडू, 10 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज जबाबदारी दिली गेली शेवटच्या षटकाची. गोलंदाजी ट्रॅकवरती राजू याच्याकडे जबाबदारी दिली गेली शेवटच्या षटकाची. 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. सामना अटीतटीचा, म्हणजेच रसिक प्रेक्षकांना जसा पाहिजे होता हा सामना तसाच पाहायला मिळतोय. रंग चढला या सामन्यामध्ये. महा केपीएलचं हे पर्व 9व्या पर्वातील आजच्या दिवसाचा फायनल डेचा सुपर 8 मधला पहिला सामना, आणि तो देखील अटीतटीचा. 6 चेंडू, 10 धावांची गरज. राजू गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर जुनं जाणतं नाव नंदू उल्पे, ज्यांना माहिती आहे अनुभव जोरात आहे, परंतु यावेळी समोर राजू काय करतोय बघूया. पहिला चेंडू टाकला जातोय, शॉर्टपिच चेंडू, याच्यावर जबरदस्त प्रहार. चेंडूला पाठवलंय सीमा पार, आलाय यावेळी नंदू उल्पे यांच्या बॅट मधून शानदार धमाकेदार षटकार. पहिल्या चेंडूवरती नंदू उल्पे हाफ पॅकर, आणि त्याच्यावरती चांगला वार, षटकार मिळाला. षटकारानंतर समीकरण बदललं गेलंय. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका केलाय, जरूर ट्राय केला जातोय कॅचचा, परंतु इथं मिळेल. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केल्या गेल्यात. अवघड कॅच होता जरूर, परंतु याच्यावरती चांगला ट्राय केला गेला, नशिबानं चौकार नाही गेला. समीकरण बदलत आहे. आता चेंडू शिल्लक आहे 4, धावा बनवायचे आहेत 2. आतमध्ये प्रेक्षकांचा देखील आवाज घुमतोय, कारण बनलं गेलंय अटीतटीचा सामना. आता एका बाजूने झुकताना 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. विजयी फटका कसा येतोय, आणि यावेळी चांगला स्लाइस दिलाय. सिंगल धाव घेऊन या सामन्यामध्ये सामना टाय केलाय. शेवटच्या 3 मध्ये 1 धावांची गरज. सामना टाय झालाय, म्हणजेच आता जिंकण्यासाठी श्री शंभू राजे स्पोर्ट्स संघ 1 रन दूर आहे. राज पाटील राजा स्ट्राईक वरती सज्ज झालाय. विजयी धाव कशा पद्धतीने घेतली जाते. रॉयल किंग स्पोर्ट्स संघ आव्हान संपुष्टात येईल का? यस. आणि या चेंडूवर जबरदस्त स्लाइस केला, चेंडूला पाठवलाय सीमा पार, संघाचा घेतला बार, आलाय क्लास चौकार, विजयाचा मुकुट, आणि सुपर 8 मधून थेट सुपर 4 मध्ये आजच्या दिवसामध्ये जाणारा पहिला संघ ठरतोय श्री शंभू राजे स्पोर्ट्स संघ. अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन. तर रॉयल किंग स्पोर्ट्स संघाचं आव्हान यावेळी येते संपुष्टात. हार्ड लक पुढच्या टुर्नामेंट, पुढच्या वर्षीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला जन सेवा स्पोर्ट्स तर दुसऱ्या साईडला वरद स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती असेल लगेच पण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, आणि प्लेड ऑफ द मॅच किताब दिला जातोय, ज्याच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 15 धावा खर्च केल्यात, 2 विकेट ज्याने घेतल्यात, आणि मॅच मध्ये खेळत असताना, बॅटिंग करत असताना 9 मध्ये 19 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात, तोच प्लेयर ठरतोय. प्लेयर ऑफ द मॅच किताब दिला जातोय राज पाटील राजा. राजा को प्रजा कभी धोखा नहीं दे सकती, आणि राज ठरतोय